हां, तर सीन असा आहे की रॅपिडोवाल्यांचा की मुलं घरात बसलेले. सॉरी या जरा कॅमेरा वाकडा आहे. हां, आता बरोबर आहे. हां, तर सीन असा आहे रॅपिडोवाल्यांसाठी की आहे ना, जे आपले वाहतूक मंत्री आहेत त्यांच्या कामावरती मी संशय नाही घेत, पण तरी पण ते कमीत कमी एवढे तरी शिकले असतील ना की जाऊन ते रॅपिडोवाल्या मुलांवरती 10-10, 15-15, 5-5 हजार रुपये असे फाईन मारतायत की रॅपिडो बॅन आहे म्हणून. तर तुम्ही हे मेन पॉईंटवरती का नाही करत आहे? मेन पॉईंटवरती म्हणजे असं की सुप्रीम लीडर टू सुप्रीम लीडर, जसं तो रॅपिडोवाला जो कोणी ओनर असेल तो आणि वाहतूक मंत्र्यांमध्ये एक बैठक व्हायला पाहिजे ज्याने की त्याच्यावरती तोडगा निघेल. आधीच आपलं यूथ इथलं, मी महाराष्ट्रातला बोलतो आहे, इथे जॉबची खूप इश्यूज आहेत की जॉब नाही भेटत आहे. त्याच्यामध्ये एक फ्रीलॅन्सिंगसारखं रॅपिडोवाल्यांचं काम होतं. इवन मी जेव्हा नवीन नवीन रॅपिडो होतं तेव्हा मी स्वतःहून करायचो, पण ते आता असं झालं आहे की आहे ना, आम्ही वरती नाही जाणार पण आम्ही गरिबांनाच सतावणार, अशी हालत आहे सध्या तरी. की जर तुम्ही वाहतूक मंत्री आहात महाराष्ट्राचे तर तुम्ही ते तुमच्या लेवलवरती सॉल्व करायला हवं की तुमचा बॅन इथे स्टेटमध्ये नाही चालणार. तुम्ही तशा परमिशन वगैरे घ्या, त्याच्यासोबत जाऊन डील करा. ह्यात काय अर्थ आहे की तुम्ही 5-5, 10-10 हजार रुपयाचे, जे बिचारे बेरोजगार मुलं आहेत ते लोक त्यांच्या गाडीचे हप्ते भरण्यासाठी रॅपिडो वगैरे चालवतात. थोडाफार घर खर्च निघण्यासाठी रॅपिडो करतात. त्यांच्यावरती फाईन मारण्यात काय अर्थ आहे ते सांगा जरा मला. मला हेच समजत नाही की कोणतं लॉजिक वापरतात. वर्षाच्या 12 महिने जर तुम्ही, वर्ष नाही 5-5 वर्ष तुम्ही एकाच पोस्टवरती बसता, तुमच्याकडून एक प्रॉब्लेम सॉल्व नाही होत काय? माझं एवढंच म्हणणं आहे. आणि आता जर हा विषय असा आहे की मी जर बोललो तर मग चालू होणार की हा आम्हाला काही एकच काम असतं काय? अरे मग माझं असं मत आहे की एकच कोणतं तरी काम करा की जे पुढच्या मंत्र्याला करायला नाही लागणार. असं पुढचा जो कोणी 5 वर्षानंतर जो मंत्री येऊन बसेल त्याच्यावरती तो काय अर्थ आहे? एकच काम असतं काय? म्हणजे तुम्ही सर्व कामांमधले थोडी कामं करणार आणि एकही काम पूर्ण नाही करणार. याच्यात काय अर्थ आहे? शाळेमध्ये पण इव्हन एवढं शिकवलं जातं की 10 कामं अर्धी करण्यापेक्षा एक कोणतं तरी काम पूर्ण करा. काय सेन्स आहे गोष्टीचा? हां, उगाच गरिबांना ह्याच्यामध्ये हे करायचं. अरे यार, ते असतं ना की गव्हासोबत खडे पण दळले जातात, तशी हालत आहे. काय बोलायचं बोला. बेरोजगारी हटवू नाही शकत, त्याच्यासाठी इवन तुम्ही स्वतः जेव्हा आहे ना पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करा, तुम्हाला समजेल. जेव्हा आहे ना तुम्ही एकटे असाल आणि टॅक्सीवाल्याला विचाराल, जर तुम्ही आता दादरला आहे तर तुम्ही विचाराल माटुंगाला याल काय, तर जेव्हा तो नाही बोलेल ना तेव्हा तुम्हाला समजेल. त्याच जागी जे रॅपिडो आलेत ते आपल्याला इवन जिथे टॅक्सी, ओला, उबर पण जाऊ नाही शकत तिथपर्यंत नेऊन पोचवतात. हा नो डाऊट त्याच्यावरतून केसेस पण झाल्या आहेत. पण ते सेफ होण्यासाठी काहीतरी हे करा ना, उपाय काढा.
जाऊ दे, पब्लिक तर आपली तेवढी समजूतदार आहेच, त्यामुळे एकट्याने बोलून पण काय अर्थ नाही आहे. सो जिसका काम उसी को साजे, दूजा करे तो ठेंगा बाजे.